तुम्हा आम्हाला एकच मुलगी झाली की आपण म्हणतो काट्टीच झाली। आता ह्या काट्टीच्या लग्नाची तयारी, शिक्षणाची तयारी आणि बऱ्याच वेळेस मुलगी झाली म्हणून तुम्ही आम्ही नाक मुरडीतो महाराज। तुम्हा आम्हाला वाटतं उगच मुलगी झाली, उगच मुलगी झाली। तुम्हाला एक गोष्ट सांगल, ज्याच्या घरी मुलगी जन्माला आली ना त्यानं समजावं आपल्या घरी साक्षात लक्ष्मी प्रगट झाली, लक्ष्मी। आणि ज्याच्या घरी मुलगी आहे ना त्यानं स्वतःला भाग्यवान समजायचं। ज्याच्या घरी मुलगी आहे ना त्यानं स्वतःला भाग्यवान समजायचं की साक्षात आपल्या इथं लक्ष्मी आहे। आणि मुलगी ही कोणाच्याही घरी जन्माला येत नाही, त्याच्यासाठी बापाचं अंतकरण मोठं लागतं, आकाश एवढं अंतकरण लागतं। आणि त्याच घरी मुलगी जन्म घेते महाराज, मुलगी जन्म घेते। मधला काळ महाराज तुमच्या आमच्याकडून फार मोठी स्त्री भ्रूण हत्या झाली, थोडं लक्ष द्या। आणि ते आता भोगावं लागायले, एवढी स्त्री भ्रूण हत्या झाली। अहो ज्या वेळेस मुलीचा गर्भ आहे असं कळाल्याच्या नंतर तो गर्भ खाली केला जायचा महाराज। मला सांगा एवढी स्त्री भ्रूण हत्या झाली, एवढी स्त्री भ्रूण हत्या झाली। आणि एवढी स्त्री भ्रूण हत्या झाल्यामुळे हे जे कोरोना आलता ना, कोरोना, त्याचं कारणच आहे स्त्री भ्रूण हत्या। ज्या ज्या क्षेत्रामध्ये स्त्री भ्रूण हत्या, गो हत्या होते त्या त्या क्षेत्रामध्ये महाराज रोग येत असतो, रोगराई वाढत असते, दुष्काळ पडत असतो। ज्याच्या घरी मुलगी आहे भाग्यवान आहेत महाराज, भाग्यवान। बऱ्याच जणांना वाटतं नको आपल्याला, नको आपल्याला काय पाहिजे, मुलगा। आणि मुलगा काय वंशाचा, वंशाचा। हा मग त्यानं बुट फाटूस तर का मारून, पण तो आपला काय आहे। अरे मुलगा जर वंशाचा दिवा असला तर त्या दिव्याची पंथी वात कोण असेल तर मुलगी आहे महाराज, मुलगी, मुलगी, मुलगी। त्या मुलीला सुद्धा जन्म घ्यावा वाटतो, त्या मुलीला सुद्धा वाटतं मी जन्माला यावं। अरे कितीतरी मुली आपल्या आईच्या गर्भातून आपल्या आईला विनंती करतात, आई अगं आई मला सुद्धा जन्माला येऊ दे आई। त्या मुलीला सुद्धा जन्म घ्यावा वाटतो, पण तुम्ही आम्ही महाराज त्या मुलीच्या हाकेकडे लक्ष देत नाहीत महाराज। गर्भपात झाले महाराज, स्त्री भ्रूण हत्या झाली, त्या मुलीला सुद्धा वाटतं मी जन्माला यावं। 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवू आई। मला सुद्धा जन्माला येऊ दे, पण आईला लक्ष नसतं। आई तो गर्भ खाली करण्याचा विचार आपल्या मालकासोबत मांडत असती आणि पोटातून ती मुलगी ऐकत असती महाराज, मुलगी ऐकत असती। उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक रडणार ग। मुलीचा गर्भ आहे म्हणून सगळे नाक वाकडे करणार, अरे रे 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 काट्टीचे। आणि मुलीला ते सगळं ऐकू येत असतं महाराज। माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवू आई। अगं आई वंशाच्या दिव्यासाठी या पंथीला नको विझवू आई, नको विझवू। ती आई ती मुलगी आपल्या आईला हाक देते महाराज, हाक देते। सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या जन्मासी मला कोण घालणार। आई मला जन्म घेऊ दे,
आई मी जन्माला आल्याच्या नंतर नुसतं ओझ म्हणून नाही राहणार आई. आई मी शिकून मोठी होईल, मी शिकून मोठी होईल. आणि आई नुसतं शिकून मोठी नाही ग होणार. आई आई मला फक्त जन्माला येऊ दे, मी मोठी झाले ना तुझ्या कामामध्ये हातभार लावीन आई. आणि गर्भातून ती मुलगी आपल्या आईला हाक देते असते. महाराज होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीर भरारी पाखरू होनी, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई मला जन्म घेऊ दे. पण आईचे कान महाराज बंद असतात. आई ऐकायला महाराज तयार नसते. ती पोटातून मुलगी विनंती करते, आई आई ऐक ना, माझ्या दादाला राखी बांधायला बहीण पाहिजे ना ग आई. नुसता दादा असून काय कामाचा. रक्षाबंधनच्या वेळेस, राखी पौर्णिमेच्या वेळेस माझा दादा कोणाच्या हातानं राखी बांधन आई. मग माझ्या दादाला कोणीतरी बहीण पाहिजे ना. मग मला जन्माला येऊ दे नाही. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या दादाला राखा बांधील दोन दोन, बहीण नाही म्हणून सारे राख मुरडणार, तुझ्या जन्मासी मला कोण घालणार. मुलीला जन्म दिला पाहिजे महाराज. ऐका, बऱ्याच वेळेस कधीतरी प्रश्न मनाला विचारला पाहिजे, कारण आपल्या 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 बापाचा, आपल्या बापाच्या प्रॉपर्टीचा खरा वारसदार मुलगी आहे का मुलगा आहे. एक सांगू, बापाच्या प्रॉपर्टीचा वारसदार खरी तर मुलगी असते महाराज. मुलगी मुलगी. ऐका, किती किती मुलगी महाराज आपल्या बापावर प्रेम करते, किती मुलीचं प्रेम असतं आपल्या बापावर. थोडं लक्ष द्या मायबाप, किती 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 प्रेम असतं. थोडं लक्ष द्या. छोटंसं आपल्या महाराज नानसी पुनर्वसन सारखं छोटंसं खेड महाराज, छोटंसं खेड. आणि आपल्या मुलीला थाटामाटात लग्न लावून एका मोठ्या घरी दिलं. आणि मोठ्या घरी दिल्याच्या नंतर बापाला वाटलं, अरे आपली मुलगी फार चांगल्या घरी दिली, सुखी आहे माझी मुलगी. आणि बापाला तेवढाच अभिमान असतो की माझ्या लेकराचं भलं व्हावं. अरे बाप आपली मुलगी देत असताना 10 वेळेस विचार करतो. आणि मग आपल्या मुलीचा महाराज ठेपा, आपल्या मुलीची सोयरीक जमवतो. पहा, आपल्या मुलीचं थाटामाटात लग्न लावलं. पण महाराज महाराज ऐका ऐका, ज्यावेळेस आपल्या मुलीला थाटामाटात विवाह लावून ज्यावेळेस मुलीला दिलं, मधला काही काळ लोटला. आणि काही काळाने महाराज ह्या जो बाप म्हणणार आहे त्या बापाचा महाराज दीर्घ आजाराने मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर अरे आपल्या बापाची खरी वारसदार मुलगा नसतो, मुलगी असते. ऐका ना, ज्यावेळेस मुलीला कळालं तुझा बाप या जगामध्ये नाही राहिला, ती मुलगी महाराज आपल्या सासरून महाराज आपल्या माहेरला महाराज गाडी करून आली. छोटंसं खेड. आणि आपल्या बापाकडे पाहिल्याच्या नंतर ती मुलगी हंबरडा फोडत होती, बाबा एवढ्या लवकर नव्हतं सोडून जायला पाहिजे. आणि ठरल्याप्रमाणे गावातल्या लोकांनी महाराज अंत्ययात्रा काढली. पहा मुलगी किती प्रेम करते आपल्या बापावर. ऐका रे दादांनो, ऐका, ज्या वेळेस तिच्या बापाची अंत्ययात्रा निघाली ना, त्यावेळेस महाराज अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाल्याच्या नंतर रस्त्यावरती महाराज 4-2 जण महाराज कडक कपड्यावर उभा राहिले. त्यांनी अंत्ययात्रा महाराज अडवली. अंत्ययात्रा अडवल्याच्या नंतर अंत्ययात्रा थांबली. थांबल्याच्या नंतर पाहत होते, अरे अंत्ययात्रा का थांबली? पाठीमागं गर्दीमध्ये मुलगी उभी होती. माझ्या बापाची अंत्ययात्रा कोणी थांबवली?
4 लोक येत, चांगले कपडे घालून उभे येत. त्यांनी अंत्ययात्रा अडवली. ती मुलगी धावत पळत पुढे आली. जो तिचा भाऊ होता तो त्याचा वारसदार म्हणून मुलगा होता तिचा भाऊ महाराज, हातामध्ये मडकं, तो बाजूला बसलेला होता महाराज. ती मुलगी धावत पळत आली आणि विचारू लागली, अहो अहो माझ्या बापाची अंत्ययात्रा का अडवली? त्या लोकांनी सांगितलं, अगं हे तुझे वडील आहेत का? त्या मुलीने सांगितलं, हो दादा. अगं यांच्याकडे आमचं 10 लाख रुपये कर्ज आहे, ते कोण देईल? अगोदर ते कर्ज द्या, मग ही अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे घेऊन जा. त्या मुलीने हात जोडले आणि सांगितलं, दादा अहो दादा, तुमचा 1-1 रुपया मी तुमचा जो कर्ज आहे ते 1-1 रुपया फेडील, पण माझ्या बापाची अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्ये जाऊ द्या. आपल्या गळ्यातले जे काही अलंकार होते ते त्या मुलीनं काढले, त्यांच्या हातात दिले. आपल्या कानातले अलंकार काढले आणि त्या लोकांच्या हातात दिले आणि सांगितलं, दादा मी लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करील आणि तुमचा 1-1 रुपया देईल, पण माझ्या बापाची अंत्ययात्रा जाऊ द्या. जर अशी अंत्ययात्रा अडवली तर 4 खेड्यामध्ये माझ्या बापाचा अपमान होईल. दादा तुमच्या पाया पडते. आणि जो मुलगा म्हणणारा होता तो बाजूला उभा होता महाराज, बाजूला. ज्या वेळेस ती मुलगी पाया पडण्याकरता त्या लोकांसमोर वाकली, त्यावेळेस तिच्यातला एक जण शहाणा होता. त्यांनी महाराज त्या ताईला धरलं, सांगितलं, ताई उभा राहा, ताई उभा राहा. माफ कर ताई, आम्हाला फक्त एवढी परीक्षा घ्यायची होती की बापाचा खरा वारसदार कोण आहे. हा मुलगा म्हणून घेणारा बाजूला उभा आहे, पण आपल्या बापाचा अपमान होणी, आपल्या बापाची अंत्ययात्रा कोणी अडवली, आपल्या बापाचा अपमान होणी म्हणून लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करण्या इतकी महाराज तयारी दाखवणारी मुलगी, आपल्या गळ्यातले अलंकार काढून देणारी मुलगी. खरं आम्हाला पाहायचं होतं बापाचा खरा वारसदार कोण असतं. अरे ताई, आज आम्हाला कळालं की बापाचा खरा वारसदार फक्त मुलगीच असते, मुलगी. आणि एक सांगू, अरे मुलगी बापावरती जिवंत आहे तोपर्यंत तर प्रेम करतेच, पण मेल्याच्या नंतरही एवढं प्रेम करते. हिला मुलगी म्हणतात महाराज. मुलीचं प्रेम आहे महाराज, मुलीचं प्रेम. महाराज एक गोष्ट सांगू, आपला बाप जेवला का, आपल्या बापाने पोटभर जेवण केलं का, हे मुलाला काही घेणं देणं नसतं. मुलीला महाराज सगळी आपली बापाची काळजी असते. पहा ना, बाप महाराज ज्यावेळेस कामावून घरी येऊ द्या, लहानच मुलगी असते, पण ती मुलगी ज्यावेळेस महाराज पाण्याचा ग्लास घेऊन बापाकडे जाते, कितीही दमलेला बाप असू द्या, कितीही थकलेला बाप असू द्या, त्या बापाचा सगळा थकवा दूर जातो महाराज, निघून जातो. ही ताकद त्या मुलीची असते महाराज, मुलीची असते. म्हणून महाराज मुलीची गर्भामध्ये हत्या नाही व्हायला पाहिजे. हो काय कुणाचे वाईट केले, जन्मादी प्राणासी मुकले. हो जन्म द्या मजला, जगू द्या मजला. अहो बाबा कामरता मजला. ओ आहा बाबा कामरता मजला. काय कुणाचे वाईट केले, जन्मादी प्राणासी मुकले. हो जन्म द्या मजला. हो जगू द्या मजला. अहो बाबा का मारता